मिशन उत्तर प्रदेश उराशी बाळगून सोमवारी इंडिया आघाडीची बैठक पार पडली। 25 पक्षांनी या बैठकीत हजेरी लावत 5 मुद्द्यांवर एकमत झाल्याचं दिसलं। मतदार यादी, पुनर्परीक्षण, नीट पेपरफुटी, महागाई ते बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवरून सरकारवर इंडिया आघाडीनं टीका केली आहे। त्यामुळे इंडिया आघाडीचं हे पंचक सरकारची कोंडी करण्यात किती यशस्वी होतं अशी चर्चा आता सुरू झाली आहे। पाहूयात। भारत के माननीय मुख्य न्यायाधीश को एक पत्र भेजा जाएगा। ये पत्र शीघ्र ही उन्हें सौंपा जाएगा। हम तो पहले से कह रहे हैं बैलेट पर चुनाव होगा तो बीजेपी कहीं टिकने वाली नहीं है। 2029 साली निवडणुकीला सामोरं जाताना आपला चेहरा जो आहे हा आपण समोर ठेवून लोकांसमोर जायला। पण ते इंडिया आघाडीमध्ये गेल्यानंतर निवडणुकीमध्ये हरले, पराभव पत्करावा लागला। विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पार पडली। या बैठकीत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आगामी काळातील रणनीतीवर चर्चा केली आहे। पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ममता बॅनर्जींसह देशभरातील 25 पक्षांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती। आगामी निवडणुकांची व्यूहरचना आणि पावसाळी अधिवेशनासह महत्त्वाच्या 5 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली आहे। त्यानुसार लवकरच सरन्यायाधीशांना SIRवर पत्र लिहिणार। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे। आर्थिक स्थिती, बेरोजगारी आणि शेतकरी मुद्द्यांवर केंद्र सरकारने तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलवावी। प्रत्येक 2 महिन्यांनी इंडिया आघाडीची बैठक होणार। पुढील बैठक हैदराबाद इथे होणार। पावसाळी अधिवेशनात इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये समन्वय साधला जाणार। या बाबी एकत्रितपणे ठरवण्यात आल्या आहेत। ये सहमति बनी कि SIR, मतदाता सूची में हेरफेर तथा चुनाव की निष्पक्षता पर उठे गंभीर प्रश्नों के संबंध में भारत के माननीय मुख्य न्यायाधीश को एक पत्र भेजा जाएगा। ये पत्र शीघ्र ही उन्हें सौंपा जाएगा। ये जो भी बातें रखी गई हैं खड़गे जी द्वारा मीडिया को जो है ब्रीफ कर दिया गया है। 5 मुद्दों पर जो है समिति जो जताई गई है और हम लोग सब लोग साथ हैं। बिहार को लेकर क्या थोड़ा अपने बात रखी, क्योंकि मल्लिकार्जुन खड़गे जी ने जो बोला उन्होंने कहा कि चुनाव आयोग की निष्पक्षता से सवाल है। हम तो पहले से कह रहे हैं बैलेट पर चुनाव होगा तो बीजेपी कहीं टिकने वाली नहीं है। या बैठकीला उद्धव ठाकरे आणि हेमंत सोरेन हे ऑनलाईन हजर होते। प्रमुख उद्धव ठाकरे यांची कायम भूमिका ही राहिलेली आहे की निवडणुकीला सामोरं जाताना एक चेहरा आपण समोर आणला पाहिजे की हे आमचे नेते आहेत, हे आमचे प्रधानमंत्री आहेत, हे आमचे मुख्यमंत्री आहेत। पण महाविकास आघाडीचा जेव्हा निवडणुकीला सामोरे गेली तेव्हाही हा चेहरा जाहीर करायला आणि सांगायला आपण उशीर लावला, त्याचाही आपल्याला फटका बसला। 2029 साली निवडणुकीला सामोरं जाताना आपला चेहरा जो आहे हा आपण समोर ठेवून लोकांसमोर जायला हवा। पश्चिम बंगालसह 5 राज्यातील झालेल्या निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली आहे। या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, अखिलेश यादव आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते। पश्चिम बंगालच्या पराभवानं एकाकी पडलेल्या ममता बॅनर्जींनी या बैठकीतून पुन्हा एकदा विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला। त्यांनी बैठकीत सोनिया गांधींची गळाभेट घेत त्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत। इंडिया आघाडीच्या या बैठकीवर महायुतीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे। इंडिया आघाडी येणाऱ्या काळात प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा काँग्रेसचा डाव असल्याची टीका करत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली। पण ते इंडिया आघाडीमध्ये गेल्यानंतर बघा जे प्रादेशिक पक्ष त्यामध्ये आप, TMC, RJD, DMK, UBT आणि NCP, शरद पवार हे निवडणुकीमधून गायब झाले, निवडणुकीमध्ये हरले, पराभव पत्करावा लागला। आपल्याला एकच सांगतो, हे निरुत्साह म्हणजे एक गलित गात्र झालेले लोक आहेत आणि अतिशय पराभवाने झालेले जे पराभव आहेत, मगाशी मी सांगितलं की इंडिया अलायन्समध्ये आल्यानंतर पराभव होतो, हे अशा प्रकारचं त्यांना विश्वास निर्माण झालेला आहे आणि म्हणून या बैठकीपासून काही लोक दूर झालेले। दिल्लीच्या बैठकीतून इंडिया आघाडीनं नीट प्रश्नी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला।
तसंच महागाई बेरोजगारीवरून सरकारला लक्ष केलंय. आता इंडिया आघाडीची पुढची बैठक ऑगस्टमध्ये होणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या या बैठकीनंतर राजकारणात नेमके काय बदल होतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दिल्लीहून उर्वशी खोनासह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.